राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 15 जुना नांदेड भागातील उमेदवार बालाजी आलमखाने, सौ कोमल धनंजय माडेवार आणि आकाश बालाजीराव टाक या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले। आणि त्यानंतर झालेल्या जाहीर प्रचार सभेत खासदार अशोकराव चव्हाण यांनी प्रभाग 15 आणि 13 मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले। नमस्कार, माझं नाव कोमल धनंजय माडेवार, प्रभाग क्रमांक 15 ब मधून माझी निवड झालेली आहे आणि मला यामध्ये सपोर्ट आहे अशोकराव चव्हाण साहेब, राजूरकर साहेब, धोने मामा, सुरकुटवार काका या सर्वांनी मला सपोर्ट केला आहे आणि मला इथल्या सर्व समाज बांधवांनी बी खूप सपोर्ट केला आहे। त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते आणि मी सर्वांना सांगून इच्छितो की मी आज तुमची लाडकी बहीण इथे उमेदवारीला उभा टाकली आहे आणि मी सर्व जनतेला सांगते की तुमच्या लाडक्या बहिणीला जास्तीत जास्त सपोर्ट करा। जसं लाडकी बहीण उभा टाकली तसं लाडके भाऊ पण उभा टाकले आहेत, त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त भरघोस मताने आम्हाला विजयी करा। धन्यवाद। माझं नाव आकाश बालाजीराव टाक आहे। मी प्रभाग क्रमांक 15मध्ये उमेदवारी भरलेली आहे भाजपा या पक्षाकडून। तरी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही सर्व जनता माझ्या पाठीशी राहून येणाऱ्या 15 तारखेला कमळ या निशाणीसमोरून बटन दाबून आमच्या सर्व पॅनलला निवडून देऊन ठोस मताने निवडून देऊन ही मी तुम्हाला विनंती करतो। जय श्री ठीक आहे, या सगळ्या प्रभागात मी जात नाही। प्रभाग क्रमांक 13 आणि 15 या भागामध्ये आज मला यायचं होतं। मी आणि बक्षीजी आम्ही दोघे या ठिकाणी आलेलो आहोत आणि चांगला प्रतिसाद आहे। कार्यालयाचं उद्घाटन झालं, वेगवेगळ्या कामाला लागलेले आहेत। शेवटचे 7-8 दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वांना चांगला वेग आलेला आहे। म्हणजे भाजप हा नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव पक्ष नांदेड शहरामध्ये आहे, आज लीड करते, आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे आमची बहुमत येणार ना महापौरांचा काकू इकडे बघा।